चाकोतेंना जो इश्यू त्यांना कुठलाच नाही. तर का 50 वेळा मी ह्या ठिकाणी त्यांना फोन केला किंवा शेअर उत्तरचे तुम्ही आमदार होता, गेले 10 वर्षाला शेअर उत्तरला एकही नगरसेवक नाही, यांना काहीच वाटत नाही. ह्या इलेक्शनमध्ये मी त्यांना किमान एक 50 फोन केला, अण्णा उमेदवार द्या, अण्णा उमेदवार द्या. अण्णा डुंकून देखील काँग्रेस पक्षाकडे बघितलं नाही. अण्णा फक्त यायचे, गर्दी झालं की खुर्चीवर बसायचे. अशाने काँग्रेस कधी वाढत नाही. आणि जे काँग्रेस सरळ चालली, चांगली चालली, त्या काँग्रेसच्या जे इमानदार येतात काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष काम करतो. उघड म्हणता की अध्यक्ष मॅनेज झाले. अख्ख्या शहराला आणि जिल्ह्याला माहिती आहे मी संघर्ष केलेला माणूस आहे, संघर्ष करून निवडून आलेला आहे. नरोटे कुणालाही मॅनेज होऊ शकत नाही, म्हणून यांच्या पोटामध्ये जळपाट आहे. आणि ईश्वरांना तर नैतिक अधिकार नाही. तुमच्या घरात तुम्ही एक जण भाजप, एक जण काँग्रेस, तुम्ही आम्हाला सांगाल का? आणि तुम्ही लोकसभेला नवरा बायको जाऊन तिथं बसला तर मी काँग्रेस सोडतो म्हणून. भाजपने तुम्हाला घेतलं नाही, तुम्ही भाजपचंच गुणगान जाणारे माणसं आहे. आणि तुम्ही काय योगदान आहे इथं? सिद्धाराम चाकोते होवार एक दिवस तो तुम्ही प्रचाराला गेलात का? कुठला प्रचार केला नाही कधी काँग्रेसचं. तुम्ही ह्या महापालिका ह्याच्यामध्ये दिसला नाही. आणि काल बघितलं त्यांची मुलाखत, त्यात आरिफभाई अजून त्यांच्याबरोबर. आरिफभाई एक महिना आपण मिळून फिरत होतो, मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे, कुठेही सांगितलंय. एवढंच नाही तर माझे माणसं, माझे लोक सगळे आम्ही प्रामाणिक काँग्रेसचं काम केलेलं आहे. तर मॅनेज झालो असतो, माझ्या वहिनीला निवडून आणलो असतो, मी एकटाच आलो असतो का? मॅनेज ह्याचा हा प्रकार माझ्या रक्तामध्ये नाही आहे. जी चांगली चाललेली काँग्रेस आहे त्या काँग्रेसला कुठं तर ब्रेक लावण्याचा ह्या ठिकाणी विश्वनाथ चाकोते हरिभाईकडे प्रयत्न चालला. काँग्रेस वाढवण्याकरता काय केलं पाहिजे, विचार मंथन केलं. बघा, पूर्ण विधानसभेला काँग्रेस ह्या ठिकाणी बॅकफूट आहे महाराष्ट्रामध्ये. आता महानगरपालिकेत देखील महाराष्ट्रामध्ये काँग्रेस बॅकफूट आहे. एवढं नाही, सोलापूर शहरामध्ये तुम्ही बघता गेलं असं 21 शिवसेना होते उद्धव साहेबांची, ते बॅकफूट आहेत. आडम मास्तर 4 होते, ते बॅकफूट आहेत. राष्ट्रवादीचे नगरसेवक ते बॅकफूट आहेत. मग त्याला कारणीभूत मीच आहे का? कुठलाच बाकीचा पक्ष या ठिकाणी खातं खोलू शकला नाही, ते देखील माझंच काम आहे का? बघा, 87 भारतीय जनता पार्टी कशी आली, काय आली. लोक आमचे एवढे स्ट्रॉंग पॅनल होते, रियाज गोविंदेकरी, आमचे टेकाळे, ते लोक म्हणतात मतदान कुठे गेलं. विधानसभेला मी जेव्हा पडलो तेव्हा सांगत होतं की ह्या ठिकाणी मशिदीमध्ये घोळ आहे. आज देखील तुम्हाला दावा करतो, सांगतो की जे जे पडलेले लोक आहेत, आज काकासारखा माणूस पडला, आनंददादासारखे माणसं पडले, आमचे रियाजभाई पडले, हे लोक म्हणतात तो मतदान आमचं गेलं कुठं. तुम्ही ते सोडता आणि जे काम चांगलं करतंय, जे प्रामाणिक आहे अशा माणसाला मॅनेज झालं म्हणता. ईश्वरनाथांना कुठं मॅनेज झालं फक्त दाखवा मला. जे काय ते इमानी एकदारी काँग्रेस पक्षाचं काम केलंय. तसं असेल तर मी राजीनामा देतो, नसेल तर तुम्ही दोघे राजीनामा द्या. मी कुठं मॅनेज झालो फक्त दाखवा मला. 10 दिवस द्यायला तयार आहे, पुरावे दाखवा. तुम्हाला सांगतो, एवढे चांगले चांगले आम्ही पॅनल बोलवतो. जिथं राष्ट्रवादीचे 2 चांगले आहेत, काँग्रेसचे 2 चांगले आहेत, जिथं शिवसेने 2 चांगले आहेत, काँग्रेसचे 2 चांगले आहेत, जिथं कम्युनिस्ट चांगला आहे त्या ठिकाणी कम्युनिस्ट 3, 1 काँग्रेस. आता दत्तांना वनपट्टी 1 घेतलं होतं, शिवसेना 1 घेतली, 2 कम्युनिस्ट तिथं. असे देखील पॅनल पडलेले आहेत. जिथं बघा आम्हाला वाटतं पॅनल चांगलं होईल त्या ठिकाणी तडजोड केली. अहो तुम्ही शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस त्या ठिकाणी जे महाविकास आघाडी बसत होतो, विचारा मी मॅनेज झालो का? प्रत्येक सीटासाठी मांडलो साहेब, प्रत्येक सीटासाठी. इलेक्शनमध्ये प्रत्येक मिटिंग ह्या ठिकाणी बोलल्यानंतर तुम्ही त्यावेळेसच सांगायचं, प्रभारी तुम्ही कुणाला 4 द्या, शिंदे साहेबाला सांगायचं, ताईला सांगायचं, एलवर सांगायचं, किंवा ह्यांचा प्रभारी 4 कुणाकडे द्या. मी काय रेडी आहे ना. ज्या ज्या आम्ही कमिटी केल्या आहेत, इथं बसून कमिट्या केल्या, तुम्ही कमिटीला होता त्यावेळेस तुम्ही उपस्थित करायचं. आता पडल्यानंतर काय तर झाल्यानंतर कुणाचं ऐकून मला बोलता. मग तुम्हाला एवढा अनुभव होता त्यावेळेस अगोदर डिक्लेअर करायचं, नाही बा तुम्ही इलेक्शन लढवणार 15 दिवसात 4 तुम्ही कुणाला द्या का बोला की तरी ते काय सगळ्या सोलापूरला माहित आहे की नाही देंगे तो हम सब गिराएंगे. झाला समाधान तुमचं. काँग्रेस या ठिकाणी सगळं पडलात. सगळेच होते ना, जे जे नेते होते मी त्यांच्यावर बोलतो. तो अल्पसंख्याक अध्यक्ष म्हणून अल्पसंख्यांना बोलवलं मी. काँग्रेस तुम्ही या ठिकाणी पडला, झालं का तुमचं समाधान? मी आजपर्यंत एकदाही म्हणलो नाही की मला का पडला, कशामुळे पडला. माझ्या नशिबात होतं, मी पडलो. हे बघा हरिभाई आता का बोलता तुम्ही? त्यावेळेस दाखवून द्यायचं ना, हे इथं तुम्हाला चुकालंय, तिथं चुकालंय. बघा, मौलाली बॉडी हा त्यांचा परिसर आहे.
त्या ठिकाणी मला एकट्याला बोलवत होते. म्हणलं मी बिलकुल येणार नाही, हरीफबा असतील, माझं पूर्ण पॅनल असेल तर आम्ही येतो, नाही तर मला मतदान देऊ नका. ही स्पष्ट माझी भूमिका आहे साहेब. आणि माझ्या पश्चात आमच्या कुठल्याही माणसाला तुम्ही जाऊन विचारा, आमच्याकडे 4ही पॅनल ह्या ठिकाणी झालेले आहेत, 4ही हात झालेला आहे. माझ्या बरं ऐका, हरीफबाईला असं करून माझ्या पार्टीचं नुकसान होणार नाही का? मी माझ्या पार्टीचं बघेन ना, माझ्या पार्टीचं मी नुकसान का करेन? माझ्या आमदारांचं म्हणणं असं आहे की प्रोटोकॉल पाळण्यामध्ये अध्यक्ष तरी प्रोटोकॉल मला शिकून येते, त्यांनी एकदा वेळेवर येत नाही, कधी वेळेवर आलं नाही. आणि एकटे आल्यात, खुर्चीवर बसतात आणि भाषण न दिल्यामुळे हे ते माझ्या विरोधात बोलतात. म्हणजे काय ह्या ठिकाणी बऱ्याच वेळा ते येतात आणि लोक त्यांना भाषणाला कंटाळतात. लोक आम्हाला सांगतात त्याला भाषण देऊ नका, आणि काय काय त्यांना भाषण टाळल्यामुळं त्यांना वाटतं की हे सगळं अध्यक्ष या ठिकाणी मनमानी कारभार करतात. त्यामुळे हे असं काहीतरी ह्यांचं चाललंय. ह्यांचं ह्या ठिकाणी चालत नाही, हे सगळं बंद पडलेलं आहे लोकांचं या. आणि तुम्ही बघा आता ह्याच्या पुढं जर पक्षाच्या विरोधात आणि काय करत असेल तर ह्यांना पक्षातनं नोटीस काढणार देखील ह्यातनं मी आता कमी